गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मित्रांनो, त्याआधी आपण पाहूयात की जो काही इयर एंड झालेला आहे, फायनान्शियल इयर एंड, तर त्या दिवशी रात्री काय झालं. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर त्या दिवशी संध्याकाळी जे काही मार्केट शूटअप झालं होतं दुपारी, आणि त्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये एकदमच मार्केट जे आहे तर ते ड्रॉप झालं. ॲक्च्युअल पूर्ण महिनाभर जे कन्सॉलिडेशन मोडमध्ये मार्केट होतं, तर त्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग हे गुरुवारी घडलं. त्यात आता एक लाँग विकेंड होता 3 दिवसाचा, आणि आज मार्केट पुन्हा सुरू होतं आहे. जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केटसुद्धा एका कन्सॉलिडेशन झोनमध्येच आहे. थोडंसं डाऊन बंद झालं होतं, परंतु त्याचे जे फ्युचर्स आहेत तर ते आता 0.5%ने हायर ट्रेड करत आहेत, की जे आपल्याकडल्या पहाटे 4 वाजता तिकडे चालू झालेलं आहे मार्केट. आता जर आपण जे काही एशियन मार्केट्स आहेत ते जर पाहिले तर ते ॲज युजल मिक्स आहेत. जर आपण USच्या फेड चेअरमॅनकडनं आलेला डेटा पाहिला तर तो डेटा मात्र पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह बायसनेस आहे. त्यानंतर चायनाचा PMI डेटा आलेला आहे, तर तो सुद्धा एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला आहे. त्यामुळे आज चायनीज मार्केट चांगलं काम करेल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकडले जे मेटल सेक्टर आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याकडले जे स्टील अथॉरिटी आहेत, JSW स्टील असेल, टाटा स्टील वगैरे, ह्या कंपन्या आज चांगलं मुवमेंट देण्याची फार शक्यता आहे. आता जर आपण ओव्हरऑल ग्लोबल मार्केट पाहिलं तर कुठलीही अशी बॅड न्यूज ग्लोबल मार्केटमध्ये नाही. त्यानंतर गुरुवारी इयर एंड असूनसुद्धा जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेलं नाही. म्हणजेच FII आणि DII दोघेही नेट बायर्स होते. FIIने साधारण 188 कोटींचं बाईंग केलं आहे आणि DIIने साधारण 2,500 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे नेट टू नेट कुणी सेलर नव्हता, हे लक्षात ठेवा. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर आज ग्लोबल क्यू असा कुठलाही नाही आहे की जो इंडियन मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. आता आपण इंडियन मार्केटकडे येऊ. इंडियन मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिले आपण US मधले ADR पाहून घेऊ. तर आपले जे तीनही ADRs आहेत मेजर, तर ते इन्फोसिस, HDFC बँक, ICICI बँक, तर हे सगळे ADR तिथे पॉझिटिव्ह वर्क करत आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याकडे आज तीनही जे काही स्टॉक्स आहेत तर ते चांगल्यापैकी काम करतील. आता इंडियन मार्केटमध्ये काही स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर HDFC बँक जे आहे तर ते HDFC बँकची एक एज्युकेशन फर्मसुद्धा आहे. तर ते एज्युकेशन रिलेटेड बिझनेस जो आहे तर तो 100% तो सेल आउट करणार आहेत, अशी त्यांनी एक न्यूज दिलेली आहे. त्यामुळे आता ही गोष्ट माझ्या मते पॉझिटिव्ह असू शकते, कारण HDFC बँक ही बँकिंग सेक्टरमधली कंपनी आहे. त्यामुळे त्यांनी एज्युकेशन सेक्टरमध्ये उतरणं मुळातच ते रिलेटेड नव्हतं. त्यामुळे ते जर तो बिझनेस विकत असतील तर त्याचा फायदाच होईल. आता जर आपण इन्फोसिसच्या बाबतीमध्ये पाहिलं तर इन्फोसिसमध्ये एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे इन्फोसिसला इन्कम टॅक्सकडनं 6,000 कोटींचा टॅक्स रिफंड येणार आहे आणि ते कन्फर्म झालं आहे. त्यामुळे ही गोष्ट फारच पॉझिटिव्ह आहे इन्फोसिसच्या इन्व्हेस्टर्ससाठी, कारण या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आज त्या स्टॉकवरती होऊ शकतो असं मला वाटतं. परंतु स्टॉक कसा परफॉर्म करेल ते पाहणं गरजेचं आहे, कारण स्टॉक ऑलरेडी ओव्हरसोल्ड झोन आणि बेरीज झोनमध्ये आहे. त्यामुळे इथनं तो रिवाईव्ह करतो की काय, हे सगळं आपण पाहूयात. आणि त्यामुळे IT इंडेक्सला सुद्धा एक बूस्ट मिळेल, एवढं मात्र खरं. जर आता आपण बाकीचं जर आपलं इंडियन मार्केट पाहिलं तर एकदम ओके आहे. इथेही असा कुठला लोकल क्यू नाही की जो मार्केटला डाऊनग्रेड करू शकतो. आणि गिफ्ट निफ्टीसुद्धा असं इंडिकेट करतं आहे की मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅप अप ओपन होईल. त्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह बायसनेसमध्येच ट्रेड करत राहील. मार्केटचा जो रेजिस्टन्स आहे तर तो आहे 22,500चा आणि सपोर्ट जर पाहिला तर तो आहे 22,200चा. या दरम्यानच मार्केट सुरुवातीला ट्रेड करेल, कारण हा नवीन फायनान्शियल इयरची सुरुवातसुद्धा आहे आणि नवीन महिन्याचा पहिला आठवडा देखील आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या तर मग पहिल्या आठवड्यामध्ये कुठल्या बाजूनं मार्केट जातं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आय होप हे अशा पद्धतीने मार्केटमध्ये आज मुवमेंट राहू शकतं. फार काही मुवमेंट लगेचच येणार नाही आहे, कारण जे काही US मार्केट वगैरे जे आहे ते अजूनही बंदच आहेत, ते संध्याकाळी चालू होतील. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती, ही इन्फॉर्मेशन ट्रेड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आणि तुम्ही अजूनही
जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आमच्यासोबत जोडले जा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.